काही पुरावा आहे? बरं, पुरावा आम्हाला नका देऊ, पुरावा संबंधित यंत्रणाला तर द्याल. समजा वित्तीय पुरवठा करणाऱ्या काही संस्थांनी त्यांना अवाजवी, अयोग्य, अनास्थायी असं काही पुरवठा केला, अशी तक्रार आहे तुमची, पहिली करा ना. ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थात बोलायचं नाही. मतदानाला याच्यावर एक नरेटिव्ह उभं करायचं, कथानक उभं करायचं. बरं, आजपर्यंत तुम्ही कथानक तर उभं करत होतात, नेपथ्यामध्ये एक्सपर्ट आहातच, सादरीकरणही तुम्ही उत्तम करताय, पण म्हणून मतदार तुमच्या मताशी सहमत नाही. आणि आम्ही अदानीच्या समूहाची वकिली करायला बसलो नाही, पण रोजगार निर्मिती गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी आकडा दिला. अहो, ICICI बँक 1000 पटीने, 1000% सॉरी, त्यांच्या रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये वाढ झाली. मग काय करायचं? सरकार ICICI साठी काम करतं म्हणायचं? वेदांत 400-500% त्यांचा रिव्हेन्यू प्रॉफिट वाढला, मग वेदांतसाठी सरकार काम करायचं म्हणायचं? ही जी मानसिकता आहे ना, विपर्यासातून आपलं म्हणणं मांडून मतं गोळा करणं किंवा खोटं बोलणं, यावर मतं मिळत नसतात. राज ठाकरे महाराष्ट्र विकासाचे विरोधीच आहेत. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी संबंधित आयोगाकडे जावं. मुळात पुन्हा एकदा अदानी समूहाची मी वकिली करायला बसलेलो नाही, पण त्या माध्यमातून आमच्यावर आरोप करता म्हणून हे बोलायला लागतंय. पहिल्यांदा तर 2 दिवसापूर्वी ते म्हणाले 10 वर्षात वाढ, आज 10 वर्षात वाढ. आज त्यांनी स्वतःच हे कबूल केलं की एक पोर्ट काँग्रेसच्या काळात त्यावेळेला गुजरातमध्ये. विरोधकांकडनं फेक नरेटिव्ह आणि कथानक उभं केलं जात आहे, अशी टीका आता मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांवर केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.